Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe. Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe. Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe. Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe. Krishna, Radhe Krishna, Krishna Radhe Radhe, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe. Radhe Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Radhe, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe. Krishna, Radhe Krishna, Krishna Krishna, Radhe Shama, Radhe Shama, Shama Shama, Radhe Radhe.
कृष्ण भगवान की जय। परंपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणा अरुणालय भक्तवांछा कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या श्रीचरणी श्रीमती राधा राणीजीच्या श्रीचरणी आणि तुम्हा सर्व संत मायबाप मंडळींच्या श्रीचरणी दंडवत प्रणाम करून आज श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळा दिवस 5वा आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत आनंदाने भगवान परमात्म्याच्या गुणानुवर्णनाचं श्रवण करत आहात, कीर्तन करत आहात। आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागटीकरण आहे आणि आजचा योग ही एकादशीचा आहे। भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकादशीचं व्रत सुद्धा तितकं महत्वाचं आहे। एकादशीचं व्रत माणसाने आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे आणि या एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्यांच्या अमृतमयी वाणीतून कीर्तन रूपी सेवा ऐकली असे आमचे ईश्वर महाराज खूप सुंदर अशा प्रकारे महाराज त्यांनी अभंगाचं निरूपण केलं आणि सुंदर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला कीर्तनाची सेवा दिली। तसं पाहायला गेलं तर एवढे शांत राहतात ईश्वर महाराज, असं वाटत नव्हतं महाराज एवढे बोलतील। पण जो माणूस शांत स्वभावाचा असतो ना त्याची कला बोलत असते। एवढे शांत म्हणजे असं वाटत नव्हतं आम्हाला की एवढं सुंदर महाराज विवेचन करतील अभंगावरती, पण एवढं सुंदर महाराज प्रमाणाला अगदी धरून म्हणजे असे 5-5 मिनिटाला प्रमाणांचा मारा करत होते आमच्यावरती। मी सुंदर अशा प्रकारे आपण त्यांची कीर्तन सेवा ऐकली। आज एकादशीचं व्रत आहे। आता इथं जमल्यापैकी सर्वांनी केलं ना एकादशी? केली का? वा वा वा, आहेत म्हणजे आहे म्हणायचं तुमची एकादशी। छान। एकादशी म्हणजे काय हो? भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी
नामस्मरण करणं आणि उपवाशी राहणं. भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी संग त्या दिवशी जास्त प्राप्त झाला पाहिजे आपल्याला. भगवान परमात्म्याचं जितकं होईल तितकं नामस्मरण त्या दिवशी आपल्याकडून झालं पाहिजे. भगवान परमात्म्याची कथा त्या दिवशी ऐकली पाहिजे. यालाच एकादशी म्हणतात. पण आपल्याकडे एकादशी आणि दुप्पट खाशी असतं. ज्या दिवशी एकादशी असते महाराज त्या दिवशी आपल्याला जे नाही ते पदार्थ खायला मिळतात. मग असं वाटतं की मग 12ही महिने एकादशी धरली तरी महाराज काही घोर नाही. पण एकादशी म्हणजे भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेणं. आणि त्याच्यासाठी आपला जो देह आहे त्या देहाने डोळ्याने भगवान परमात्म्याचं दर्शन करायचं, तोंडाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, कानाने भगवान परमात्म्याच्या कथाचं कीर्तनाचं श्रवण करायचं, पायाने भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी तीर्थाची यात्रा करायची, हाताने शक्य होईल तर दान करायचं, नाहीतर भगवान परमात्म्याचं चांगलं कार्य करायचं, सत्कार्य करायचं. सर्व देहाने भगवान परमात्म्याची पूजा करायची म्हणजेच एकादशी आहे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा रावा विठ्ठल जीव भावे, रावा विठ्ठल जीव भावे, येणे करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, येणे आमचे साळुंखे महाराज थोडेसे आजारी आहेत. हा पण तरी पण सुंदर अशा प्रकारे साथ देते. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. एवढी एकादशी आहे. म्हणून आज सर्वांनी मी असं ग्राह्य धरते की सर्वांनी एकादशी केलेली आहे. काल आपण कथेमध्ये भक्त प्रल्हादांची कथा पाहिली. कशा प्रकारे नरसिंह भगवंताने भक्त प्रल्हादासाठी अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. भगवंताशी कोणतंही नातं जोडा. भक्त प्रल्हादाने भक्तीचं नातं जोडलं, हिरण्यकश्यपूने शत्रुत्वाचं नातं जोडलं. भक्त प्रल्हादाला जी गती प्राप्त झाली तीच गती हिरण्यकश्यपूला पण प्राप्त झाली. हिरण्यकश्यपूचा पण उद्धार झाला आणि भक्त प्रल्हादांचा पण उद्धार झाला. भगवान परमात्मा सम आहे असं म्हणतात. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की भगवान परमात्मा अवतार कशाकरिता धारण करतो? दुष्टांचा संहार करण्याकरिता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरिता. पण ज्यावेळेस भगवान परमात्मा दुष्टांचा संहार करतो म्हणजे त्यावेळेस भगवान परमात्मा त्याची कृपाच त्याच्यावरती करतो. कसं?
ज्यावेळेस आपण एखाद्याशी दुश्मनी घेतो बघा, एखादा जर आपला शत्रू असला तर आपण काय करतो, रात्रंदिवस त्याच्या डोक्यामध्ये चिंतन असतं त्या शत्रूचं, की याला कसं करावं, याचं कसं वाटोळं होईल ते बघावं, कोणत्या प्रयोगाने याचं वाटोळं होईल, याने मला असं केलं होतं, याने मला तसं केलं होतं. रात्रंदिवस शत्रूचं त्या ठिकाणी स्मरण आपल्या डोक्यामध्ये असतं. मग ज्यांनी भगवंताशी शत्रुत्व धारण केलं, हिरण्यकश्यपू, कळत न कळत त्याच्या तोंडून सुद्धा, त्याच्या मनामध्ये सुद्धा भगवंताचं रात्रंदिवस त्या ठिकाणी जप किंवा भगवंताचं त्या ठिकाणी नाम येतच होतं. म्हणून भगवान परमात्म्याने त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त करून दिला. तो सुद्धा भगवान परमात्म्याच्या वैकुंठाचा अधिकारी झाला, कारण स्वतः भगवान परमात्म्याने त्याचं त्या ठिकाणी वध केला. पण असं आहे की शत्रुत्वाचं नातं ठेवलं तर जरा लवकर त्या ठिकाणी हे होतं, महाराज मोक्ष प्राप्त होतो. भक्ताचं नातं ठेवलं तर थोडासा वेळ लावू शकतो भगवान परमात्मा, पण शत्रुत्वाचं ठेवलं तर थोडस लवकर होईल, कारण भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी सहन होणार नाही. आणि भगवान परमात्मा काय करेल मग, हिरण्यकश्यपू सारखं, हिरण्यकश्यपूचा जसा वध झाला तसा वध करून टाकेल. म्हणून हा हिरण्यकश्यपू कोण आपण पाहिलं होतं, जय आणि विजय हे द्वारपाल होते. त्यांच्याकडून सनकादी ऋषींचा अपमान झाला होता, तोच हिरण्यकश्यपू म्हणून, राक्षस म्हणून जन्माला आलेला होता. त्याचा त्या ठिकाणी भगवंताने उद्धार केला. नवविधा भक्ती भक्त प्रल्हादाने आपल्याला सांगितली. कोणती? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. श्रवण भक्ती सांगितली. श्रवण प्रथम सांगितलं कारण श्रवणाद्वारेच एखाद्याचं महात्म्य आपल्या कानी पडू शकतं आणि श्रवणामुळेच एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रीती उत्पन्न होऊ शकते. आपल्याला माहितीये, रुक्मिणी मातेने भगवंताला पाहिलं नव्हतं, फक्त भगवंताच्या बद्दल श्रवण केलं होतं. किती गहन विषय चाललाय ना तिकडे. सांगा ना आम्हाला पण, मला पण ऐकू वाटायला लागले हो. याच काय बोलत होते सांगा ना थोडस. काहीच नाही, मला ऐकू येत होतं ते बोलत होते. ताईंनी काल अजामिळाचा दृष्टांत नाही घेतला, ताईंनी वृत्रासुराची कथा नाही सांगितली, हेच बोलत होता ना. की असं म्हणत होता एकादशीचं व्रत तर आज केले, पण आता कधी ताई सोडतात काही माहित नाही. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. श्रवण भक्ती सांगितली. रुक्मिणी मातेने फक्त श्रवण केलं होतं भगवान श्रीकृष्णाबद्दल आणि महाराज प्रेम झालं भगवंतावर. म्हणून श्रवण सगळ्यात महत्वाचं आहे. मग काय श्रवण काय करावं? श्रवण करण्यायोग्य भरपूर साऱ्या गोष्टी या जगतामध्ये आहेत. मग श्रवण कशाचं करावं? तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवान परमात्म्याने ज्याच्यामध्ये भगवान परमात्म्याच्या गुणाचं वर्णन आहे, ते शास्त्र असू द्या, ते श्रवण केलं पाहिजे. कीर्तन श्रवण केलं पाहिजे, भागवत कथा श्रवण केली पाहिजे, रामायण श्रवण केलं पाहिजे, महाभारत श्रवण केलं पाहिजे, भजन भगवंताचं त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे, भजनामध्ये सहभागी झालं पाहिजे. श्रवणी परीक्षिती तरला भूपती, श्रवणी परीक्षिती तरला भूपती. परिचिती
करला भूपती हो 7 दिवस मोकळे झाली तया 7 दिवस मोकळे झाली तया झाली तया हो झाली तया परीक्षिती करला भूपती परीक्षिती करला भूपती श्रवणे परीक्षिती तरीला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. म्हणून श्रवण केलं पाहिजे. दुसरी भक्ती सांगितली कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती म्हणजे आपण पाहिलं कीर्तन म्हणजे काय, जिथं भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी कीर्तीचं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं ते म्हणजे कीर्तन. मग ते कीर्तन माणसाने श्रवण केलं पाहिजे. त्याच्या पुढची भक्ती सांगितली अर्चन भक्ती. अर्चन भक्ती म्हणजे देवाची पूजा अर्चा करणं. तुम्ही करता ना पूजा अर्चा देवाची? तुम्हाला माहिती का तुम्ही देव कशाने घासता? दह्याने घासता? खरंच चांगले आहे बरं का. तुम्हाला माहिती का माता माऊली आमच्या देवाला पितांबरीने घासते. एवढे हाल चालू आहेत आमच्याकडच्या देवांचे, एवढे हाल चालू आहेत. आमच्याकडचे देव म्हणत असतील खरंच महाराज इथं जर कशाने घासता तुम्ही? दह्याने? नाही. अच्छा. आमच्याकडचे देव म्हणत असतील ताई आम्हाला बोरखेडीलाच घेऊन जा या इथं नको म्हणे. आमच्याकडे खरंच पितांबरीने घासतात देवाला. आणि ते पण पितांबरी लावतात ते लावतात. आपल्याकडे ते भांडी घासायला जी घासणी असते ना घासणी, स्वतः मी पाहिले म्हणून सांगते तुम्हाला. ते घासणीने घसू 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 देवाला घासतात. एवढं घासतात महाराज. पण तुम्हाला सांगू जर आपल्याला उद्या कोणी घासणीने घासलं तर किती वेदना होतील. भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये राहतोय म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेस मग त्याच्याशी नातं जोडतो. त्याच्यानुसारच त्याचं पूजन अर्चन केलं गेलं पाहिजे. पण तुम्ही सर्वांना सांगायची गरज नाही. तुम्ही खूपच चांगले आहात. देवाला कधी पितांबरीनं घासू नका. कोणी घासत असतील तर बंद करा. अर्चन भक्ती. विष्णू स्मरण भक्ती सांगितली. भगवान परमात्म्याचं ध्यान करणं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. आता नामस्मरण करताना मग विचार केला किती वेळ करायचं किंवा काय कसं करायचं. तर खरं आपल्यासारख्या पतित जीवाला नामस्मरण सतत करत राहणं काही शक्य नाही. आपल्याला मग काय सांगितलं, जेवढा वेळ मिळेल जिथं वेळ मिळेल तिथं नामस्मरण करा. आता तुम्ही जेवण बनवता, सपोज आता तुम्ही सकाळी उठल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. सकाळी उठल्या मोबाईल कडे पाहायचं नाही, देवाचं नामस्मरण करायचं. सगळ्यात पहिले देवाला आठवायचं. आता सकाळी उठल्या का आठवायचं? तुम्ही प्रयोग करून पाहिला असेल. सकाळी एखादी गोष्ट तुम्ही ऐकली, एखादं गाणं ऐका, ते दिवसभर आपल्या ते महाराज सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू राहतं आणि ते आपण सारखं गुणगुणत राहतो. मग त्याच वेळी जर आपण सकाळ देवाचं नामस्मरण केलं तर दिवसभर आपल्याला त्या ठिकाणी तेच डोक्यामध्ये राहणार. मग कळत नकळत का होईना आपल्या डोक्यात नामस्मरण चालू राहील. म्हणूनच सकाळी नामस्मरण केलं पाहिजे. मग सकाळ आंघोळ केल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ पण करू शकता किंवा हनुमान चालीसा आहे सगळ्यात भारी.
सकाळ सकाळ हनुमान चालीसेचं पाठ करू शकता. 7 वेळा नाही जमले, जो 7 बार पाठ कर कोई, झूठही बंदी महासुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्ध साथी गौरीसा. तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय महाडेरा. हनुमान चालीसेचं 7 वेळा नाही झालं ना एखाद्या दिवशी, तर 1 वेळा तरी केलं तरी पण ठीक आहे, पण करत जा. आणि कधी जास्तच वेळ मिळाला एखाद्या दिवशी तर मग 7 वेळा पाठ करायचा. किती वेळ लागतो महाराज त्याला? एकदा का हनुमान चालीसा पाठ झाली की 5-5 मिनिटं सुद्धा लागत नसतील. हनुमान चालीसेचा पाठ करा. आता तुम्ही जेवण बनवता, जेवण बनवत असताना देवाचं नामस्मरण करत जेवण बनवावं. जर तेही नाही जमलं तर मग काय करायचं? तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईल मध्ये ऍप आहे, त्याच्यामध्ये देवाचं त्या ठिकाणी भजन लावायचं किंवा नामस्मरणाचं त्या ठिकाणी ऑडिओ असतो, तो ऑडिओ लावायचा, चालू द्यायचा एकीकडे आणि आपलं जीवन एकीकडे बनवायला चालू करायचं. हे झालं. आता संध्याकाळी, आता ज्यांना कोणाला संध्याकाळची झोप लागत नाही त्यांच्यासाठी सांगते बरं का, एक सुंदर उपाय आहे. जर तुम्हाला संध्याकाळी झोप लागत नसेल, कारण मनामध्ये सारखे विचार चालू असतात आणि मन काय करतं महाराज माहितीये का? एकच विचार मनामध्ये येतो आणि एकाच विचाराचं जसं एका बीजाचं वृक्षामध्ये रूपांतर व्हावं, तसं एकाच विचाराचं त्या ठिकाणी मोठ्या अशा विचारांच्या वृक्षामध्ये रूपांतर होतं. मग या विचाराला तो विचार, तो विचाराला तो विचार, त्या विचाराला तो विचार, अशा प्रकारे विचार 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 येत राहतात. मग त्याला जर शांत करायचं असेल तर काय करायचं? तुम्ही असे पडला ना बेडवरती पडल्यानंतर शांत डोळे झाकायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास घेऊन जो कोणता मंत्र तुम्हाला आवडेल, राधा राधा म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, हरी हरी म्हणा, कोणताही मंत्र घ्या. डोळे बंद करायचे, एकदम असं अंगाला मोकळं सोडून द्यायचं, शरीराला मोकळं सोडून द्यायचं आणि त्याचा सतत जप करत राहायचं, जप करत राहायचं. आणि असं करत 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 महाराज कधी तुम्हाला झोप लागेल समजणार पण नाही. फक्त विचार येऊ नाही द्यायचे. विचार आला की लगेच विचाराला काय करायचं? नामस्मरण चालू करायचं. असं रोज केल्यानंतर एक दिवस असा येतो महाराज की तुम्ही असे बेडवरती पडला ना, सगळ्यात पहिले डोळे बंद केले की नामस्मरण चालू होईल. म्हणून भगवान परमात्म्याचं उठल्यानंतर नामस्मरण करायचं. जेवण करत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायचं. जेवण बनवत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायचं. झोपेच्या अगोदर सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. आता हे किती सोपं करून सांगितलं मी. काय मी बोलले का तुम्हाला 2-2 तास 4-4 तास सकाळी उठल्यानंतर असे बसून नाही बोलले ना? मग एवढं करणार ना तुम्ही? एवढा नियम पाळणार ना? हळूहळू एवढा नियम पाळला ना, मग पुढच्या वर्षी आपण थोडस पुढे जाऊन मग भगवंताचं ध्यानाने कशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण करता येईल ते पहा बर का. याच्या पुढची भक्ती सांगितली पादसेवन भक्ती. भगवान परमात्म्याच्या चरणांशी भक्ती करणं. तुम्ही पंढरपूरला आले का सगळे? सगळे नाही आले ना? खरं तर आपल्याला म्हणजे अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही भारतभर कोणत्याही देवाचं दर्शन घ्या, पण चरणाचं दर्शन मात्र आमचा पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्वांना देतो बरं का. मग त्यात पण महाराज असे लोक जातात, ते देवाच्या चरणाला महाराज असे घट्ट पकडतात, मग ते चिमटा वगैरे घेतात, असे पण प्रकार काय काय लोक करतात महाराज. खरं तर असं नाही केलं पाहिजे. देवाचे आपण बघतो सारखे सगळे भक्त लोक असे चरण स्पर्श करून करून ते खराब व्हायला लागलेत भगवंताचे चरण. कसेही आता आपण नॉर्मल प्रणाम पण करू शकतो देवाला, पण लोकांची जशी बुद्धी तसे लोक करतात.
तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या पायी मज झालासे विश्वास, म्हणून असं मोकली. भगवान परमात्म्यांच्या चरणामध्येच खूप ताकद आहे महाराज. म्हणून कधी पण भगवंताचं दर्शन करत असताना चरणापासून ते केसापर्यंत जावं. पहिले चरणाचं ध्यान करावं आणि नंतर मग वरती आणि नंतर मग भगवंताच्या मुखकमलाचं दर्शन करावं. नंतर वंदन घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. भगवंताची वंदन भक्ती सांगितली, भगवंताची सख्य भक्ती सांगितली. सख्य भक्ती कोणी केली? सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप. सख्य भक्ती अर्जुनाने केली. भगवंताशी काय केलं? सख्यत्वाचं नातं जोडलं. आणि त्याच्यामुळे काय झालं? हे गीता शास्त्र भगवंताने अर्जुनाला सांगितलं. सख्य भक्ती. मग म्हणाले सख्य भक्तीच दास्य भक्ती ही करू शकता. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. दास्य भक्ती हनुमंतरायांनी केली, मग ती दास्य भक्ती सुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारे सगळ्यात शेवटची भक्ती सांगितली आत्मनिवेदन भक्ती. मग ही आत्मनिवेदन भक्ती काय आहे? सर्वस्वच भगवंताला अर्पण करून टाकणे. देव माझा मी देवाचा. भगवान परमात्म्याला आपल्या सर्वांगाने सर्वस्वाने अर्पण करून टाकणे. आपलं मन, आपली बुद्धी, त्या ठिकाणी आपलं चित्त, शरीर, सगळं सगळं काही भगवंताच्या चरणी समर्पित करणे. आत्मनिवेदन भक्ती. अशा प्रकारे 9 प्रकारच्या भक्ती भागवतामध्ये वर्णन करून सांगतायत. भक्त पडला नरसिंह भगवंताचं त्या ठिकाणी प्रागटीकरण आपण पाहिलं. आता भगवान परमात्मा सामान्य जीव भगवान परमात्म्याला कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? तर एक सुंदर कथा आहे अजामिळाची, बरं का. अजामिळ पहिले तर ब्राह्मण होता, चांगला होता, पण नंतर काय झालं महाराज? त्याला विषयाचा संग झाला. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये सांगितलंय, ध्यायतो विषया पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. विषयाचं जर ध्यान केलं तर त्याचा संग करण्याची माणसाच्या मनामध्ये इच्छा होते. जर संग केला तर महाराज काम उत्पन्न होतो. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथे काम आला क्रोध त्याच्या अगोदरच येऊन बसतो. क्रोध उत्पन्न झाला की सम्मोह निर्माण होतो. ती गोष्ट प्राप्त करण्याची तीव्र इच्छा माणसाच्या मनामध्ये तयार होते. आणि सम्मोह निर्माण झाल्यानंतर स्मृतीचा विभ्रम होतो. कारण सम्मोह असा असतो की माणसाला ती गोष्ट चांगली की वाईट हे कळत नाही, फक्त ती प्राप्त करण्याची तीव्र इच्छा मनामध्ये राहते. सम्मोह हा स्मृती विभ्रम, स्मृतीचा विभ्रम होतो. बुद्धीतून विवेक निघून जातो. बुद्धी विवेकाने विचार करत नाही आणि बुद्धीने विवेकाने विचार न केल्यामुळे स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अजामिळाने त्या ठिकाणी संग केला. कशाचा? वाईट विचारांचा संग. वाईट विचार त्याच्या मनामध्ये आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि चांगला असणारा भगवंताचं नामस्मरण करत असताना ब्राह्मण असणारा अजामिळ त्या ठिकाणी सगळं काही सोडून दिलं. देवाचं नामस्मरण करणं सोडून दिलं.
संध्या करणं सोडून दिलं, गीता ग्रंथ वाचणे सोडून दिलं, भागवत कथा ऐकणे सोडून दिलं, सगळं काही सोडून दिलं. आणि त्याने वैश्याशी विवाह केला. विवाहानंतर त्याला 9 मुले झाली आणि ती वैश्या आता गर्भवती झाली. एके दिवशी काय झालं, एक संतांची त्या ठिकाणी जो ग्रुप होता तो त्यांच्या घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी वैश्य आहे. पण संत महात्मे म्हणाले तुम्ही वैश्य असला तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुमच्या घरी राहणार नाही, तुमच्या घरासमोर जे वृक्ष आहे ना त्या वृक्षाच्या सावलीखाली आम्ही राहतो, आम्ही आमचं जेवण आणलेलं आहे आम्ही ते खातो म्हणे, फक्त आम्हाला आश्रय पाहिजे. हा ज्यावेळी बाहेर गेलेला होता, आता हा परत आला. घरी आल्यावर पाहतो तर काय, त्याच्या घराच्या समोर साधू संत होते. अजामिळाने सर्व देवाचं नामस्मरण सोडलेलं होतं, साधूंचा संग सोडलेला होता, कधी सप्ताहाला वर्गणी देत नसे, कधी संतांच्या संगतीमध्ये जात नसे. मग तो म्हणायला लागला साधू महाराजांना तुम्ही कशाला आले इथे, निघून जा म्हणे आमच्या घराच्या समोर. आता शेवटी ते संतांनी त्या ठिकाणी आश्रय केला. म्हटल्यानंतर संतांना वाईट वाटलं की अशा चांगला ब्राह्मण त्या ठिकाणी वाया गेलेला आहे, याचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे. संत उदार असतात, ज्याला संतांची संगती घडते त्याचा उद्धारच संत करून देतात. मग संतांनी सांगितलं ठीक आहे आम्ही थोडा वेळ वास्तव्य करून निघून जातो, पण आता तुम्ही आम्हाला जागा दिलीच म्हटल्यानंतर तुझं कल्याण करणं आमचं काम आहे. मग काय कर म्हणे, तुझा जो आता मुलगा होईल तुला त्याचं नाव नारायण ठेव. ठीक आहे. आणि आता त्याच्या बायकोला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव ठेवण्यात आलं नारायण. आता घरातला सगळ्यात लहान मुलगा तो होता आणि आपल्याला माहिती आहे जे घरातलं लहान असतं त्याचा जास्त लाड होतो. आता मी मोठी आहे म्हणून मला माहिती आहे लहानाचा सगळ्यात जास्त लाड असतो माझ्या घरामध्ये. शेंडीफळ असतं ते. सगळ्यात आवडता पुत्र झाला तो, सगळ्यात आवडता. आज आम्ही रात्रंदिवस नारायण इकडे नारायण तिकडे चल, नारायण तुला असं करू का, नारायण बाळा जेव, नारायण बाळा बस, नारायण बाळा उठ, नारायण बाळा चल तिकडे चल इकडे, नारायण 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 रात्रंदिवस चालू झाले. आणि आता नारायण थोडासा मोठा झाला पण अजामिळ आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर बेडवरती पडून राहिला. बेडवरती पडून राहिला. आता त्याला नेण्याकरिता यमदूत आले. यमदूत आले पण यमदूताने पाहिले तिकडून विष्णुदूत पण येत आहेत. यमदूताने 5 मिनिटं विष्णुदूतांना पाहिलं आणि यमदूत म्हणाले तुम्ही कशाकरिता आला. विष्णुदूत म्हणाले या अजामिळाला नेण्याकरिता आलो. अजामिळाला नेण्याकरिता आलो का बरं. म्हणे तुम्ही ऐकलं नाही का, आता तो बेडवरती पडून काय म्हणत होता. म्हणे काय म्हणत होता, नारायण नारायण. अहो म्हणे तुम्हाला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. तो नारायण म्हणणं बरोबर आहे पण त्याने कुणाला हाक मारली, त्याचा मुलगा आहे ना नारायण, त्याला हाक मारली त्याला. विष्णुदूत म्हणाले हो त्या मुलालाच हाक मारली पण त्याने नाव काय घेतलं, नारायण. आणि नारायण नाव कोणाचं आहे, आमच्या प्रभूंचं आहे. आणि आता तो अंतिम समय आहे आणि त्याने आमच्या प्रभूंचं नाव घेतलेलं आहे म्हटल्यानंतर तो कुठे जाईल, वैकुंठाला जाईल. असं म्हटल्यानंतर यमदूत म्हणाले नाही नाही असं थोडी ना असतंय म्हणे. विष्णुदूत म्हणाले हा
वैकुंठाचाच अधिकारी आहे. पहिले तुम्ही निघा म्हटल्यानंतर आता यमदूतांपुढे पुढे काही पर्याय नाही. आता या दोघांची अशा प्रकारे भांडण चालू असताना हे पाहिलं अजामिळाने, आणि अजामिळाच्या मनामध्ये आज वैराग्य उत्पन्न झालं.